त्यानंतर आता याच्या महत्वाच्या पॉइंट्स, ब्रीड रजिस्टर ऑफ एनबीएजीआर. तर एनबीएजीआर मध्ये किती ब्रीड रजिस्टर आहेत हे तुम्ही आता नोट डाऊन करून घ्या, हा महत्वाचा पॉइंट आहे. टोटली कॅटल आहे, आपल्या ज्या गायी आहेत तर त्याच्यात 53 ब्रीड्स रजिस्टर आहे एनबीएजीआर मध्ये. एनबीएजीआरच्या पुढे काहीच नाही आणि पाठीमागेही काहीच नाही. एनबीएजीआर ही मेन रिसर्च स्टेशन आहे अॅनिमलचं. तर जो रिझल्ट एनबीएजीआर देतो तिथूनच सगळं पूर्ण जे सायंटिस्ट असतात रिसर्च करतात, संपूर्ण डाटा हा एनबीएजीआरचाच घेतला जातो. कोणत्या गुगलचा किंवा कोणत्याही रेफरन्स बुक मध्ये काही वेगळं असेल नसेल का माहित नाही, परंतु आता करंट मधला आता मी तुम्हाला सांगतोय. तर कॅटलच्या ज्या ब्रीड्स आहेत तर त्या 53 टोटली 53 ब्रीड्स आहेत. त्यानंतर बफेलोच्या टोटली 20 ब्रीड्स अवेलेबल आहे. त्यानंतर शिपच्या 44, गोटच्या 37 आणि पोल्ट्रीच्या 19 ब्रीड्स एनबीएजीआर मधून तिथे रजिस्टर आहेत. त्यानंतर कॅटल ब्रीड्स. आता आपण कॅटलचं पाहूया. नेक्स्ट लेक्चर अजून पीपीटी तयार नाही त्याची, पण तो पुढचे लवकरच घेईल. त्यानंतर मिल्क पर्पज. मिल्क पर्पज म्हणजे काय, तर ज्या गायी फक्त दूध देतात की त्यांचा काही दुधाशिवाय दुसरा काही त्यांचा बाय प्रॉडक्ट नाहीचे, तर ते मिल्क पर्पज मध्ये दुधाच्या गाय येतात. ड्युल पर्पज म्हणजे काय, तर ड्युल पर्पज म्हणजे ज्या दूधही देतात आणि त्यांचे बुल शेतामध्ये ड्राफ्ट अॅनिमल म्हणून यूज केले जातात. ड्राफ्ट अॅनिमल म्हणजे काय, की जे असे अॅनिमल्स की जे शेतामध्ये राबले जातात, त्यांना शेतातली सगळी कामं त्यांना जमतात, असे ड्राफ्ट अॅनिमल. आणि ते ड्युल पर्पज मध्ये काय येतं, मिल्क पर्पज आणि ड्राफ्ट पर्पज हे दोन्हीचं कॉम्बिनेशन केल्यानंतर ड्युल पर्पज तयार होतं. आणि ड्राफ्ट पर्पज मध्ये फक्त शेतातली जी कामं असतात, म्हणजे तुमची नांगरणी करणे, प्लाविंग असेल किंवा फॉर एक्झाम्पल तुमची शेतातली काही अवजारे हाकायची असतील, तर त्यामध्ये ड्राफ्ट पर्पजचे ब्रीड असतात ते यूज केले जातात. तर तुम्हाला आता सेमिस्टर एंड थिअरीला विचारतील कसे की डिफाईन एखाद्या काहीतरी डेफिनेशन अॅनिमल हजबंड्रीची किंवा काहीतरी डेफिनेशन विचारतील, आणि त्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे टोटली ब्रीडवर सगळा एक्सप्लेन करा असं येणार नाही, पण तुम्हाला क्वेश्चन मध्ये येतील. जर असा क्वेश्चन पडला, एक्सप्लेन दी गीर, सहिवाल, रेड सिंधी अँड थारपारकर इन ब्रीफ, तर तुम्हाला असा प्रश्न पडेल की तुम्हाला ह्या 4 गायांचे नाव देतील, गीर, सहिवाल, रेड सिंधी, थारपारकर. तर मग ह्या 4 गाया ब्रीफ एक्सप्लेन करायच्या. तर त्याच्यामध्ये काय काय पॉईंट्स लिहायचे, त्याच्या फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स असतील, त्याचं लॅक्टेशन पिरियड असेल, त्याचा कलर असेल, त्याचं काय, म्हणजे तुम्हाला जेवढं आठवलं तेवढं लिहायचं. आता पेपर 40 मार्काचा पेपर आहे, तर 40 मार्काचा पेपर आहे तर मग आपल्याला किती पॉईंट्स लिहिणं महत्वाचं आहे, तर प्रत्येकाचे 4-4 पॉईंट्स तरी आपल्याला लिहिता आले पाहिजे. जरी तुम्हाला 2 ब्रीड्स विचारल्या तरी प्रत्येकी 8 पॉईंट्स तुम्हाला लिहिता आले पाहिजे. आणि जर 4 ब्रीड्स विचारल्या तर प्रत्येकी तुम्हाला 4 पॉईंट्स तरी मिनिमम लिहिता आले पाहिजे. तर तुम्हाला मार्क्स 4 पैकी 3 मार्क्स तुम्हाला ऑप्टेन होतील. तर आपण एक एक ब्रीड्स पाहूया. प्रथमतः मिल्क पर्पज मध्ये कोणकोणत्या ब्रीड्स येतात, तर गिर, सहिवाल, रेड सिंधी, थारपारकर. हे जरा राठीचा जरा विषय आहे की आम्हाला सरांनी जे एमसीआरच्या क्लासमधून राठी ही ब्रीड आहे तर ती ड्युल पर्पज मध्ये आहे, बट सरांनी मिल्क पर्पज मध्ये घेतलेली आहे, तर तिचं जरा कन्फ्युजन आहे. परंतु तुम्ही लिहिताना राठी ही ड्युल पर्पज मध्येच लिहा. मिल्क पर्पज मध्ये फक्त 4च गाया लिहा, गिर, सहिवाल, रेड सिंधी आणि थारपारकर. ओके. त्यानंतर ड्युल पर्पज मध्ये देवणी, हरियाणा, ओंगॉल, कॅन्क्रेज, डांगी, मेवटी आणि गवलाव, आणि ही राठी त्याच्यामध्ये ऍड करा. त्यानंतर ड्राफ्ट पर्पज मध्ये हल्लीकर, अमृत महाल, खिलारी, बरगूर, नागोरी, बचोर, मालवी, केनकाता, केरीग्रह, कंगायान आणि निम्मरी, पोनवार, सिरी, कृष्णा व्हॅली. आता याची आपण ही खूप असं किचकट वाटत असेल तुम्हाला, पण आपण आता एक एक पाहूया. तर प्रथमतः हा एक कन्सेप्ट आहे ड्युलॅपचा. तर तुम्हाला स्क्रीनवर हे पिक्चर दिसत असेल, ड्युलॅप म्हणजे काय आहे नक्की, किंवा पहिल्यांदाच नाव ऐकलं असेल ड्युलॅपचं. तुम्हाला अॅनिमल हजबंड्री मध्ये हे ऐकायचं आहे, आणि जसं तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामला जाल तर त्यावर ड्युलॅपवर क्वेश्चन विचारले जातात, कधी कधी फिरून एमएससी साठी पण विचारले जातात. तर ड्युलॅप म्हणजे काय आहे, तर इथे मी ऍरो केलेला आहे, गाईच्या जो मानाच्या खाली जो लटकता जो भाग असतो तर मी ऍरो केलेला आहे, तर त्याला बोलतात ड्युलॅप. तर ते ड्युलॅप काय करतं, तर जे गायीच्या अंगामध्ये जे टेम्परेचर असतं तर ते टेम्परेचर मेंटेन करण्याची कॅपॅसिटी त्या ड्युलॅप मध्ये असते. ज्या गायांमध्ये लटकता भाग नसतो मानेच्या खाली, ड्युलॅप अवेलेबल नसतं, तर त्या गायांना
बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करायला खूप त्रास होतो. फॉर एक्झाम्पल बफेलो, ज्या वॉटर बफेलो आहे, त्या वॉटर बफेलो जास्त ड्युलॅब अवेलेबल नसतं. मग त्यांचं काय होतं, तर त्यांच्या बॉडीची जी हिट असते तर ती मेंटेन त्यांना करता येत नाही. म्हणून ते काय करतात, पहिलं पाणी पाहतात, कुठे पाणी दिसतंय का त्या पाण्यामध्ये जाऊन बसतात आणि पाण्यामध्ये बसून ती स्वतःचं बॉडी टेम्परेचर थंड करण्याचा प्रयत्न करतात. परंतु असे कॅटल्स ज्यांना ड्युलॅब आहे तर त्यांना पाण्याची काही गरज नाही, त्यांचं पूर्णपणे बॉडीच त्यांची जी हीट असते तर ती मेंटेन करते बॉडी टेम्परेचर. आता ड्युलॅब तर मिल्क पर्पज म्हणजे दुधाचे काय देणार आहे. त्यामध्ये गिर गाई, हे पिक्चर मध्ये तुम्हाला गिर गाय दिसत असेल, तर गिरचं जे ओरिजिन आहे तर ते गुजरात आहे. गिर ही प्रथम मिल्क पर्पज आहे. त्यानंतर तिचं इयर आहे, ते कान लॉंग आहे. त्यानंतर पेंडुलस आणि टायनी कर्ल लिप. कर्ल लिप म्हणजे काय, तर तुम्ही आता आंब्याची पानं पाहिली असाल, तर आंबा असेल किंवा तुमचा जी मिरची असेल, तर मिरचीला तुम्ही ऐकलं असेल बाबा घरी की कधी कधी ते मिरचीच्या झाडाला बोकडा नावाचा आजार आहे, तर तो बोकडा नावाचा आजार ते मिरचीला झालाय. तर तुम्ही ऐकलं असेल की मिरचीला आजार झाल्यानंतर काय होतं, ते पान असं कर्ल होतं, म्हणजे असं सर्क्युलेट फिरतं, जसे की जे कान आहेत त्या पद्धतीने ते फिरतं. किंवा आंब्याचे झाड जर पाहिले असतील तर आंब्याच्या झाडाला पण लिप कर्ल होतो. तर त्या आजारावाडीचे जे कान आहेत तर ते कर्ल झालेले असतात. त्यानंतर जे आईज आहेत, तर आईज हे स्लोपी आहेत. त्यानंतर लॉंगेस्ट लॅक्टेशन लेंथ इन इंडियन कॅटल, इंडियामधील सगळ्यात जास्त लॅक्टेशन पिरियड ज्या गायीचा आहे तर ती गाय आहे गिर. 315 दिवसाचा तिचा लॅक्टेशन पिरियड आहे. हा एक कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टिकोनातून लक्षात घ्यायची गोष्ट आहे. 315 दिवसाचा लॅक्टेशन पिरियड आहे. त्यानंतर हॉर्स, तिची शिंग आहे तर तिची शिंग आहे कर्व आणि हाफ मून अपिअरन्स. तर मग अशी कोणाला तरी चंद्र दिसला होता हाफ, तर त्या पद्धतीचा जो चंद्रकोर आहे तर त्या चंद्रकोरीप्रमाणे तिचे हॉर्स असतात. त्यानंतर त्या गायीमध्ये डिसीज रेजिस्टन्स पॉवर ही हाय असते. म्हणजे आता एखाद्या व्यक्तीला डिसीज रेजिस्टन्स पॉवर त्याची लो जर असेल तर त्याला थोडा कुठेतरी व्हायरल डिसीज झाला बाबा, थोडा गाडीवर जरी गेला तर लगेच सर्दी होते, खोकला होतो. त्यानंतर थोडं पाणी चेंज झालं तरी लगेच त्याचा सर्दी होते. तसंच त्या गायांचं पण असतं की ज्यांची बाबा तिच्यामध्ये, आता ही जी गिर आहे तर हिच्यामध्ये डिसीज रेजिस्टन्स पॉवर ही हाय आहे, त्यामुळे हिला लवकर डिसीजचा अटॅक होणार नाही. की जरी डिसीजचा जरी अटॅक झाला तरी त्या डिसीजला कमेंट बॉक्स मध्ये तरी सांगा, आवाज येतोय येस ऑर नो सांगा. नाहीतर मी बसायचो बोलत आणि तुम्हाला काहीच ऐकू येणार नाही. सेकंड ब्रीड्स आपण पाहतो सहीवाल. तर सहीवालचे एकदम इम्पॉर्टंट स्पेसिफिकेशन काय आहे, तर इम्पॉर्टंट स्पेसिफिकेशन हायेस्ट मिल्क प्रोड्युसर इन इंडिया. त्यानंतर जे हॉर्न असतात त्या जे शिंगे असतात तर तुम्ही पिक्चर मध्ये पाहू शकता. शिंगे एकदम शॉर्ट आहेत आणि थिकनेस आहे, जाडीला जाड आहेत. त्यानंतर लूज हॉर्न्स आर कॉमन इन फिमेल्स. तर कधी कधी तुम्ही असं पाहत असाल की गायीचे शिंग हलतात गाय चालत असताना, तर जी गायची शिंग असतात तर ती लूज हॉर्न्स असतात, म्हणजे पोकळ झालेली जी शिंग असतात ती आतमधून ती पोकळ झालेली असतात. तर या सहिवाल गायीमध्ये ती दिसून येतात की जी शिंगे आतमधून पोकळ असतात, परंतु वरून जी शिंगे जर पाहिली तर एकदम शॉर्ट आणि थिकनेस दिसतात, जाडेल दिसतात, परंतु ते आतमधून पोकळ झालेले असतात, त्यामुळे ती शिंगे हलतात. त्यानंतर इट इज द बेस्ट इंडिजिनियस डेली ब्रीड इन इंडिया. तर इंडिजिनियस काऊ म्हणजे काय हा सगळ्यात मोठा प्रश्न. आणि एक्झॉटिक ब्रीड्स म्हणजे काय, तर इंडिजिनियस ब्रीड्स म्हणजे काय, की ज्यांचं ओरिजिन हे इंडियामध्ये आहे, अशा काऊ की ज्यांचं ओरिजिन हे इंडियामध्ये आहे त्यांना बोलतात इंडिजिनियस काऊ. आणि जे एक्झॉटिक्स काऊ असतात तर एक्झॉटिक्स काऊ म्हणजे काय, की ज्यांचं ओरिजिन हे आउट ऑफ इंडियामध्ये असतात, जे बाहेरच्या कंट्रीच्या गाय आहेत तर त्या गायांना एक्झॉटिक ब्रीड्स बोलतात आणि इंडिजिनियसला इंडियन ब्रीड्स बोलतात.
हा तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला क्वेश्चन सेमिस्टर एंडला असू शकतो. त्यानंतर पाचवा आहे कॉमन नेम. तर सहिवालला लोला आणि मुलतानी या दोन नावांनी संबोधलं जातं. तर सहिवालचा कलर आहे व्हराईज शेड ऑफ दी रेड, पेल रेड अँड ब्राऊन स्पॅल्स विथ व्हाईट स्पॅचेस. तर तुम्हाला याच्यामध्ये गाईचा फोटो दिसला त्याच्यावर तुम्ही कलर आयडेंटिफाय करा. पेपरला जरी व्हराईज शेड ऑफ रेड कलर जरी लिहिलं तरी तुम्हाला मार्क्स भेटतील. लॅक्टेशन पिरियड आहे सहिवालचं 300 दिवसांचं. त्यानंतर रेड सिंधी. तर रेड सिंधीचं जे ओरिजिन आहे तर ते कराची पाकिस्तान मधून आहे. तर रेड सिंधी तुम्हाला पिक्चर मध्ये दिसत आहे. त्यानंतर डिसीज रेजिस्टन्स अँड हिट टॉलरन्स. तर आता तुम्हाला मगाशी ड्युलॅप सांगितलं होतं, तर याच्या मानेच्या खाली लटकता भाग तुम्हाला दिसत आहे बुलच्या खाली, आणि ही जी फिमेल आहे तर या फिमेलच्या खाली ड्युलॅप तुम्हाला दिसत आहे. तर मग म्हणूनच याचा पहिला पॉईंट असा आहे की डिसीज रेजिस्टन्स अँड हिट टॉलरन्स. किंवा हिचं ही जी ब्रीड्स आहे रेड सिंधी, तर ही स्वतः बॉडी टेम्परेचर मेंटेन करू शकते आणि हिटला टॉलरन्स करू शकते किंवा हिटला रेजिस्ट करू शकते. तुमचा जो डिसीज आहे, डिसीज तिच्यापर्यंत जरी झाला तरी तिला रेजिस्टर करण्याची तिच्याकडे क्षमता आहे, तिला लगेच त्रास होत नाही. त्यानंतर रेड सिंधी इज कन्सिडर्ड टू हॅव ओरिजिनेटेड फ्रॉम लास बेला कॅटल. तर असं मानलं जातं की ही जी रेड सिंधी जी गाय आहे तर हिचं जे जरी हिचं ओरिजिन जरी कराची पाकिस्तानला जरी असलं तरी शास्त्रज्ञांचा शोध लागल्यानंतर त्यांनी असं मानलं गेलं आहे की रेड सिंधी हे असं कन्सिडर केलेलं आहे की तिचं ओरिजिन हे लास बेला, एक कॅटल आहे, एक गायी आहे, त्या गायीचं नाव आहे लास बेला. ही फाउंड कुठे आढळते तर स्टेट ऑफ बेला, बलुचिस्तान, अफगाणिस्तान. लास बेला ही जी कॅटल आहे तर ती बेला स्टेटमध्ये आढळते, बलुचिस्तान आणि अफगाणिस्तान मधून. तर असं कन्सिडर केलं जातं की रेड सिंधी ही त्या लास बेलाच्या रक्तापासून बनलेली आहे. म्हणजे लास बेलाचं जे ब्लड आहे तर त्या ब्लडचा काही पार्ट म्हणजे रेड सिंधीमध्ये आहे, त्यांचं काहीतरी कनेक्शन आहे फॅमिलीचं. जसं की आई वडिलांचं आपण बोलतो की माझ्या रक्तात माझ्या आई वडिलांचं खून आहे, म्हणजे एकदम जीन ट्रान्सफर झालेले असतात. मग तुम्ही एका रक्ताचे आहेत, तर तसं त्यांचं असं समोर जातं की रेड सिंधी आणि लास बेला हे एका रक्ताच्या गाय आहेत. त्यानंतर तिसरं त्या रेड सिंधीचं कॉमन नेम आहे तर ते रेड कराची आणि रेड सिंधी. ओके, तुम्हाला ओरिजिन वरून त्याचं कराची नाव आठवेल. त्यानंतर कलर आहे रेड कलर, गाईचा रेड कलर आहे, आणि बुल कलर इन डार्क ऑन शोल्डर. तर तुम्ही जसे बुलचे शोल्डर पाहत असाल तर एकदम रेड, डार्क रेड कलरचं तुम्हाला दिसत असेल. हे झालं रेड सिंधीचं. वरचा पिक्चर आहे तो बुल आहे आणि खालची जी आहे तर ती फिमेल आहे. त्यानंतर राठी. तर राठी आपली ड्युअल पर्पज मध्ये आहे, परंतु आपण आता घेताना तिला आता मेल पर्पज मध्ये पाहणार आहोत. ओके. त्यानंतर राठी कॅटल seem to have originated from mixtures of the Sahiwal, Red, Sindhi, Tharparkar and Dhanni breeds, apparently with a preponderance of the Sahiwal bloods. तर राठी जी कॅटलची जी ब्रीड्स आहे तर ही कोणत्या ब्रीड्स पासून बनलेली आहे तर मिक्सचर्स ऑफ सहिवाल, रेड सिंधी, थारपारकर अँड धन्नी ब्रीड्स यापासून ती बनलेली आहे. त्यानंतर ड्युलॅप फाईन अँड लूज. या गायीमध्ये ड्युलॅपचं फाईन असतं आणि लूज असतं, म्हणजे कमी ड्युलॅप आहे. त्यानंतर कलर जो आहे राठीचा तर व्हाईट अँड लाईट ग्रे. तुम्हाला पिक्चर मध्ये तिचा कलर दिसत असेल, व्हाईट आणि लाईट ग्रे कलरचा याचा पिक्चर आहे. त्यानंतर टेल, हिची जी शेपटी आहे तर ती लॉंग आहे. हे तुम्हाला पिक्चर मध्ये पहा की शेपटी पायाच्या खाली चाललेली आहे. आणि जी काऊ इल्ड अबाउट 4.51 ग्रॅम मिल्क पर डे, एवढं दूध एका दिवसाला देते. तर पेपरला माझ्या मते राठी विचारत नाही, पण तरी पण तुम्हाला माहित असावा. त्यानंतर थारपारकर. थारपारकर काय, बेटर हीट टॉलरन्स अँड डिसीज रेजिस्टन्स. आता याला ड्युलॅप आहे, त्याच्यामुळं ज्या ब्रीड्सला ड्युलॅप अवेलेबल असतो तर अशा ब्रीड्स हीट टॉलरन्स असतात, त्या स्वतःचं बॉडी टेम्परेचर मेंटेन करतात आणि डिसीज रेजिस्टन्स त्यांचा जास्त असतो. त्यानंतर कॉमन नेम काय आहे थारपारकरचं तर थारी, ग्रे ऑर रेड सिंधी याचं तर कॉमन नेम आहे. कलर व्हाईट आहे.
तर कॅटल जर तुम्ही पाहिली तर व्हाईट कलरची तुम्हाला कॅटल दिसेल, आणि बुल जर पाहिला थारपारकरचा तर त्याचं जे हंप आहे, बाशिंग आहे, तर ते ब्लॅक कलरचं दिसेल आणि पाठीमागे तुम्हाला व्हाईट कलर दिसून येईल. ओके. त्यानंतर एचएफ, होलिस्टियन फ्रिजन आणि थारपारकर. जी एचएफ आपली जी ब्रीड्स आहे, एक्झॉटिक ब्रीड आहे एचएफ. एचएफ गाई ही सगळ्यात जास्त दूध देणारी गाई आहे, पण एक्झॉटिक ब्रीड आहे. जशी इंडियन मध्ये सगळ्यात जास्त दूध देणारी जी गाय आहे तर ती गाय कोणती होती, आपली सहिवाल होती. तसं एक्झॉटिक मधून आउट ऑफ कंट्री मध्ये दूध देणारी गाय एचएफ आहे. आणि एचएफ आपल्या इंडियनमध्ये का आणली गेली, की एचएफ पासून ज्या ब्रीड्स डेव्हलप केल्या, त्यांचं जे मीटिंग करून त्यांचं क्रॉसिंग करून ज्या डिफरंट ब्रीड डेव्हलप केल्या, तर त्यांच्यापासून आपल्या इंडियन लोकांना की मिल्कचं प्रोडक्शन आहे तर ते वाढायला लागलं. की आपल्याकडे जर बोलतात जर्सी हायब्रिड गाय आहेत, तर हे एचएफ पासूनच बनवलेल्या गाय आहेत. ओरिजिनल जर्सी आपल्याकडे नाहीये. आणि जे एचएफ आहे तर मिल्क प्रोडक्शन जास्त असल्यामुळे प्रत्येकाचं जे त्यांचं मिल्क प्रोडक्शनसाठी जो बिझनेस आहे मिल्कचा, तर त्यांच्या गोठ्यामध्ये आपल्याला मोस्टली एचएफ गायच आपल्याला दिसून येतात. ओके. तर एचएफ आणि थारपारकर हे दोघांचा क्रॉस करून कर्नल फ्राईज, NDRI, नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट, कर्नल हरियाणा, हे पण तिथंच इन्स्टिट्यूट आहे. जसं की NBPGR आम्हाला आपण इथे पाहिलं होतं रिसर्च सेंटर कर्नल हरियाणाचं, तिथेच नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. तर एचएफ आणि थारपारकरचा क्रॉस करून कर्नल फ्राईज ही जी ब्रीड्स आहे तर ही डेव्हलप केलेली आहे. त्यानंतर आपल्या आत्ता संपलेल्या आहेत तर त्या मिल्क पर्पज ब्रीड्स, ज्या दूध देणाऱ्या गाया होत्या तर त्या आपल्या संपलेल्या आहे. तर आता ड्युल पर्पज, इथे पहा पहिला पिक्चर आहे मिल्कचा आणि दुसरा आहे जे शेतामध्ये जे काम करताना आपल्याला बैल दिसत आहे. तर दोन्हींचं कॉम्बिनेशन म्हणजे ड्युल पर्पज. तुम्हाला इथे ड्युल मध्ये दिसत असेल ड्युल. ओके. त्यानंतर आपली जी आहे पहिल्यांदा हरियाणा, तर हरियाणा जी गाय आहे तर जी बुलॉक्स आर गुड वर्किंग अॅनिमल्स फॉर फास्ट प्लाविंग अँड रोड ट्रान्सपोर्ट. तर हरियाणा ही ज्या गायीचा जो बुल आहे तर हा जो बैल आहे तर तो चांगला वर्किंग अॅनिमल आहे. जास्त फास्ट नांगरणी आणि रोड ट्रान्सपोर्ट, जे तुम्ही आता जे बुलॉक असतात म्हणजे जे पेअर्स बुलॉक कार म्हणजे जे खटर गाडी मानली जाते, जे रोड ट्रान्सपोर्टला आपल्याला दिसून येतात की बाबा ऊसाची बैल असतात तर ते गाडी ओढतात ऊसाची. तर अशी जी कामं करण्यासाठी ही हरियाणा जो ब्रीड आहे याचा बुल, तर हा यासाठी सुटेबल आहे. त्याचबरोबर हॉर्स, याची जी शिंग आहेत तर ती शिंग कशी आहे, शॉर्ट आहेत. ते पिक्चर मध्ये पहा, शॉर्ट आणि कर्विंग अपवर्ड, पुढच्या भागाला कर्व झालेले आहेत. तुम्हाला पिक्चर मध्ये दिसत आहे शिंग एकदम शॉर्ट आहेत आणि एका पुढच्या भागाला अपवर्ड साईडला ते कर्व झालेले आहेत आणि स्टम्पी आहेत. त्यानंतर बेस्ट ड्युल पर्पज ब्रीड, तर सगळ्यात बेस्ट, मी हे जी पीपीटी बनवताना सिक्वेन्सर पीपीटी बनवलेली आहे. म्हणजे ड्युल पर्पज मध्ये सगळ्यात बेस्ट कोणता तो एक नंबरला घातला, जो सेकंड नंबरला आहे तो सेकंड नंबरला, अशा पद्धतीने पीपीटी बनवलेली आहे. तर असा जर क्वेश्चन आला की बेस्ट ड्युल पर्पज ब्रीड कोणता, तर त्याचा आन्सर हरियाणाच लिहायचं. ओके. त्यानंतर कॉमन नेम त्याचं नील आहे. तर हरियाणा जो ब्रीड आहे तर त्याचं नील आहे. आणि नेवल फ्लॅप इज ऍबसेंट, जो त्या बैलाच्या बिंबीचा जो भाग असतो काऊला, तर तो ऍबसेंट असतो त्याच्यामध्ये. तर हा नेवल फ्लॅपचा MCR ला क्वेश्चन विचारलेला होता की असं कोणतं ब्रीड आहे की ज्याच्यामध्ये नेवल फ्लॅप हा जो पार्ट आहे तो ऍबसेंट असतो, तर त्याचं उत्तर आहे हरियाणा. त्यानंतर दुसरी जी ब्रीड आहे तर कॅन्क्रेज, ही गुजरात आणि राजस्थानमध्ये आपल्याला आढळते. तर कॅन्क्रेज म्हणजे काय, तर आपल्याकडे जे नंदी बैल येतात, तुम्ही पिक्चर मध्ये पाहत असाल की नंदी बैल, आपल्याकडे जे नंदी बैल येतात तर ते मोस्टली मे बी खिलारी गायीचे ब्रीड्स असतात. म्हणजे गावठी गाई आहेत तर त्याचे गावठी बैल आपल्याकडे नंदी बैल म्हणून येतात. परंतु तुम्ही जर पिक्चर मध्ये जर पाहिलं किंवा बाहेर कुठे तुम्ही गेलात असे एकदम मराठवाडा भागामध्ये, तर तेव्हा तुम्हाला हा कॅन्क्रेज नावाची जी ब्रीड्स आहे तर ही तुम्हाला पाहायला भेटते. कारण आपल्याकडे माझ्या भागात तरी खिलार गाईचेच ब्रीड्स नंदी बैल म्हणून येतात, गावठी बैल. परंतु खरा नंदी बैल हा कॅन्क्रेज ब्रीड आहे. याची जी शिंग असतात ती खूप मोठी असतात आणि खूप जाड असतात. तर याचं जे ओरिजिन आहे तर ते गुजरात आणि राजस्थानला आहे.
त्यानंतर बेस्ट ड्युअल पर्पज ब्रीड आफ्टर हरियाणा. सगळ्यात पहिलं जे बिल बेस्ट ड्युअल पर्पज ब्रीड आहे तर ते हरियाणा आहे. आणि हरियाणा नंतरचं जे ड्युअल पर्पज ब्रीड आहे तर ते कॅन्क्रेज आहे. ओके. त्यानंतर त्याचे जे शिंग आहेत तर ते लायर्ड शेपची शिंगे आहेत, तुम्हाला पिक्चरमध्ये दिसत आहेत. त्यानंतर रेजिस्टन्स टू थिक फेवर. थिक फेवर म्हणजे काय, गोचिड ताप आणि हीट ट्रेस पासून आणि थिक फेवर पासून तो रेजिस्टन्स आहे. त्याला तो जरी डिसीज झाले थिक फेवरचा तरी तो कॅन्क्रेज त्याला रेजिस्ट करू शकतो. त्यानंतर त्याचं कॉमन जे नेम आहे तर ते नागू आणि बन्नाई. त्याचा कलर आहे सिल्वर ग्रे टू आयर्न वे. तुम्हाला पिक्चर मध्ये दिसत असेल सिल्वर ग्रे कलरचा तुम्हाला बैल दिसतोय. त्यानंतर दी गेट दी पेक्युलर इज कॉल्ड 1 to 1/4 स्पेसेस. सवाई चाल. तर पेक्युलियर म्हणजे काय आणि जी चाल आहे त्याची बैलाची तर पेक्युलियर आहे. तर ही जी चाल आहे ते मी तुम्हाला पुढच्या स्लाइड मध्ये सांगणार आहे की नक्की कोणती चाल आहे त्याची. तर ह्या ज्या चाल आहेत तर हे ट्रॉटिंग स्टाईल म्हणून एक आहे. तर ते ट्रॉटिंग स्टाईल आणि स्पेसिंग स्टाईल म्हणजे ह्याच्या बैलाची होती ते डिगेट्स इज पेक्युलियर. तर ही पेक्युलियर चाल म्हणजे कशी आहे, सवाई चाल नक्की काय आहे. तर स्पेसिंग स्टाईल म्हणजे पेक्युलियर स्टाईल. तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की तो कॅन्क्रीज आहे तर ते सेम लेग मुवमेंट असतात त्याची. म्हणजे कसं, तर त्या बैलाचा चालत असताना जर उजवा पाय जर पडला आणि जर डावा पाय जर वर गेला तर दोन्ही साईडचे त्याचे दोन्ही उजवे पाय ऍट अ टाइम सोबत पडतात आणि दोन्ही डावे पाय हे वर असतात. म्हणजे सेम लेग मुवमेंट असते. जर उजवा टाकला तर पुढचा पण उजवाच पडतो आणि पाठीमागचा पण उजवाच पडतो. हे त्याचे स्पेसिफिकेशन आहेत. आणि ट्रॉटिंग स्टाईल म्हणजे काय, तर डिफरंट लेग मुवमेंट तुम्हाला पिक्चर मध्ये दिसत असेल घोड्याचे हे डिफरंट पाय आहेत. म्हणजे जर बैलाचा जर पुढचा पाय जर उजवा पडला तर त्याच वेळेस त्याचा ऍट अ टाइम त्याचा पाठीमागचा डावा पाय हा पडतो. म्हणजे क्रॉस लेग मुवमेंट असते डिफरंट. आणि स्पेसिंग स्टाईल मध्ये सेम लेग मुवमेंट असते. उजवा पडला तर उजवाच असतो आणि डावा जर पडला तर डावाच पाय असतो. तर अशा पद्धतीने तुम्ही हे जे चाल आहेत बैलाच्या, इथे मी बैलाची चाल दाखवलेला नाही, हे तुम्हाला घोड्याची चाल दाखवलेलं आहे. पण घोड्याची त्यावरून घ्या, हे तुम्हाला तुमच्या डिग्रीच्या कोर्समध्ये नाहीये. तुमच्या ज्या स्टाईल असतात चालायच्या तर याच्यामध्ये तुम्हाला काही विचारत नाही, परंतु कॉम्पिटिटिव्हच्या दृष्टिकोनातून माहीत असावं म्हणून तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला कधीही कुठेही प्रश्न विचारला की बाबा जी सवाई चाल आहे, पेक्युलियर चाल आहे तर ती नक्की काय आहे, त्याचा तुम्ही कन्सेप्ट सांगा. तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की पेक्युलियर स्टाईल आहे तर तिच्यामध्ये सेम लेग मुवमेंट असते. जर बैला चालत असताना जर उजवा पाय टाकला तर मागचा पण उजवाच पडतो. आणि ट्रॉटिंग स्टाईल मध्ये त्याचे डिफरंट लेग मुवमेंट असतात. जरी पुढचा जर पडला उजवा तर पाठीमागचा त्याचा डावा पाय पडतो. अशा पद्धतीने ह्या चाल आहेत. ओके. त्यानंतर तिसरी ब्रीड आहे आपली देवणी. हिचं जे ओरिजिन आहे तर हे महाराष्ट्र आणि कर्नाटका हे ओरिजिन त्याचं आहे देवणीचं. कॉमन नेम आहे सुरती, डोंगरपती आणि डोंगरी. त्याचा बॉडी कलर स्पॉटेड ब्लॅक अँड व्हाईट. तर तुम्हाला पिक्चर मध्ये दिसत असेल व्हाईट कलरचं आहे आणि त्याचं थोडं हेड आहे तर त्याच्यावर ब्लॅक स्पॉट आहेत. तर स्पॉटेड ब्लॅक अँड व्हाईट कलरचं बॉडी कलर आहे. त्यानंतर बुलॉक सुटेबल फॉर हेवी वर्क. तर ह्या देवणी गाईचा जो बैल आहे तर सुटेबल आहे जे वर्क हेवी, जास्त हेवी वर्क म्हणजे एखादं कठीण काम असेल, आता ऊसाच्या गाड्या ओढणं हे पण कठीणच काम आहे, हेवी वर्क. तर त्या हेवी वर्क साठी हा बैल सुटेबल आहे देवणी गाईचा. त्यानंतर मराठवाडा रिजन ब्रीड्स लातूर परभणी. तर ही आपल्याला देवणी महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे आढळतात तर मराठवाडा रिजन मध्ये लातूर आणि परभणी साईडला आपल्याला देवणी ब्रीड्स ही आपल्याला आढळून येते. त्याचबरोबर देवणीचा कोणत्या गायीसोबत क्रॉस करून कोणती व्हरायटी केली तर आपण मागे पाहिलं होतं की थारपारकरचं पाहिलेलं होतं. थारपारकर एचएफ आणि थारपारकरचं क्रॉस करून कर्नार फ्रेज ही जी ब्रीड्स होती ती डेव्हलप केलेली. तर आता देवणीचं काय केलं तर एचएफ, त्याचं पण एचएफ बरोबरच केलेलं क्रॉस, याचं पण एचएफ बरोबरच केलं. एचएफ बरोबर का क्रॉस केलं तर मगाशी पण तुम्हाला मी कन्सेप्ट सांगितला. एचएफ ही एक्झॉटिक ब्रीड आहे हायेस्ट मिल्क प्रोडक्शन देण्यासाठी. तर
शास्त्रज्ञ काय शोध करत होते की एक्झॉटिक ब्रीड्स एचएफ ही बाहेरच्या कंट्रीमध्ये होती, तर ती इंडियामध्ये जर आणली तर आपल्या इंडियन जे चांगल्या गाय आहेत जे चांगले दूध देतात तर त्यांच्याबरोबर एचएफचं क्रॉस केलं. त्यानंतर त्याच्यापासून नवीन प्रोजेनी तयार झाली आणि ती नवीन प्रोजेनी आवाज तुम्ही जर मेंटली जर प्रेझेंट नसाल तर मी लेक्चर घेणार नाही. लेक्चर घ्यायला घाम फुटतोय. तर आता आपण गौलावची ब्रीड्स पाहत होतो. कॉमन नेम आर्वी आणि गौलगणी आहे. त्यानंतर त्याचा बॉडी कलर जो आहे तर ब्लॅकिश व्हाईट कलरचा मेल आपल्याला दिसत आहे आणि जी व्हाईट कलरची फिमेल आहे. त्यानंतर वर्क ट्रान्सपोर्टसाठी बेटर आहे. त्यानंतर जे आय आहे तर ते आल्मोंड शेप बदामाच्या आकाराचे ते आपल्याला आय दिसत आहे. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी. तुमच्या फिलिंग द ब्लँक सेक्शन बी साठी पण इम्पॉर्टन्स आहे की कोणत्या गाईचं कोणती ब्रीड्स अशी आहे की तिचं आय जे आहे तर हे जे आल्मोंड शेपचं आहे तर हिचं उत्तर आहे गौलाव. त्यानंतर हॉर्स शॉर्ट असतात, स्टम्पी अँड कर्व स्लाइटली बॅकवर्ड. तर पाठीमागे आपण एक ब्रीड पाहिली तिचं कर्व जे हॉर्स होते ते अपवर्ड पुढच्या बाजूला कर्व झालेले होते, परंतु ही जी ब्रीड्स आहे तर ह्या ब्रीडचे जे हॉर्स आहे तर ते बॅकच्या साईडला पाठीमागच्या साईडला ते कर्व झालेले आहे. त्यानंतर लॅक्टेशन पिरियड 250 दिवसांचा आहे. त्यानंतर ऑंगोल आंध्र प्रदेशची ही जी ब्रीड आहे त्याचं ओरिजिन आंध्र प्रदेश आहे. त्यानंतर कॉमन नेम तिचं नेल्लोरे. बॉडी कलर व्हाईट अँड लाईट ग्रे, पांढऱ्या कलरची आणि लाईट ग्रेची बॉडी आहे. त्यानंतर आय लोटस शेप अँड ब्लॅक आय लॅशेस. तुम्हाला आता पाठीमागे जी गौलव ही जी गाय होती गौलाव तर हिचं आल्मोंड शेप आय होतं आणि ओंगल आहे तर तिचं लोटस शेप आय आहे. त्यानंतर क्वेश्चन आहे एक इम्पॉर्टन्स कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टिकोनातून, तुमच्यासाठी नाही पण लगेच लक्ष द्या. अशी कोणती ब्रीड्स आहे तर त्याची जी हाईट असते तर ती शॉर्ट असते एकदम. तर वेकनूर जी गाय आहे केरळाचं त्याचं ओरिजिन आहे तर त्या ब्रीडची जी हाईट असते ती सगळ्यात शॉर्ट असते. वेकनूर तिचे मेल जो असतो तो 99 सेंटीमीटर असतो फक्त आणि जी फिमेल जी असते ती 89 सेंटीमीटर जी असते. तुम्हाला पिक्चर मध्ये दिसत असेल मेल आणि फिमेल. त्यानंतर बेलाची हरियाणा आणि चंदीगड यावर काही क्वेश्चन विचारत नाही त्यामुळे इम्पॉर्टन्स ब्रीड नाहीये. तिचं हॉर्न आहे ते सिकल शेप आहे. आपलं जे विळा आहे करवत आहे तुमचा त्या शेपचं तिचं हॉर्न आहे. त्यानंतर ड्राफ्ट पर्पज. आता आपले ड्युअल पर्पज संपले. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत ड्राफ्ट पर्पज. शेतातली कामं करणारी जी ब्रीड्स आहेत त्या पाहणार आहोत. अमृत महाल मायसोरे इन कर्नाटका, याचं जे ओरिजिन आहे मायसोरे इन कर्नाटका. दी महाराजा ऑफ दी मायसोरे डेव्हलप धिस ब्रीड. तर मायसोरे याचा जो महाराज होता पूर्वीचा, आता ह्या ब्रीड्स आता डेव्हलप झालेल्या नाही, ह्या खूप जुन्या काळापासून ब्रीड डेव्हलप झालेल्या आहेत. तर जो मायसोरेचा जो महाराजा होता तर त्याने ही डेव्हलप केलेली ब्रीड्स आहे. त्यानंतर बॉडी कलर हिचा आहे ग्रे इन कलर बट दी कलर व्हराईज फ्रॉम व्हाईट टू ऑलमोस्ट ब्लॅक. व्हराईज फ्रॉम व्हाईट कदाचित कुठेतरी कवचित व्हाईट असते आणि ऑलमोस्ट उर्वरित संपूर्ण पार्ट हा ब्लॅक कलरचा असतो. त्यानंतर वर्क ट्रान्सपोर्ट. आता मी याच्यामध्ये सगळे बुलचे पिक्चर ऍड केलेले आहेत कारण ड्राफ्ट पर्पज पाहत आहे आपण. गाईला काही जास्त शेतातली कामं काही देत नाही, ही बैलच करतात तर त्याच्यामुळे बैलाच पाहणार आहोत. नंबर 1 ड्राफ्ट पर्पज ब्रीड. आता ड्राफ्ट पर्पज मध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपली अमृत महाल जी ब्रीड आहे तर ही नंबर 1 ड्राफ्ट पर्पज ब्रीड आहे. म्हणजे ह्या इंडियामधली सगळ्यात बेस्ट ड्राफ्ट पर्पज जी ब्रीड आहे तर अमृत महाल. त्याचबरोबर हॉर्न्स लॉंग अँड एंड इन शार्प ब्लॅक पॉइंट. हे तिचे लॉंग असतात
आणि शार्पला एकदम टोकाला एकदम शार्प ब्लॅक कलरचा त्याचा भाग असतो. हे अमृतमालमध्ये आपल्याला पाहायला भेटतं. आणि चाल त्याची आहे तर ट्रॉटिंग स्टाईल आहे. तर मगाशी तुम्हाला मी चाल शिकवलेल्या आहेत, ट्रॉटिंग आणि दुसरी पेक्युलियर. पेक्युलियर या दोन चाल आहेत. तर या ट्रॉटिंग म्हणजे काय, डिफरंट लेग मुवमेंट, आणि पेक्युलियर म्हणजे काय तर सेम लेग मुवमेंट. ह्या दोन चाल तिथे आहेत. त्यानंतर खिल्लारी, आपली जर्सी सॉरी गावठी गाई खिल्लारी महाराष्ट्र आणि कर्नाटक हिचं ओरिजिन आहे. ओरिजिनेटेड फ्रॉम हल्लीकर आणि अमृत महाल. तर हल्लीकर आणि अमृत महाल यांचं क्रॉस करून ही खिल्लारी गाई डेव्हलप केलेली आहे. तर बॉडी कलर जे आहे तर ग्रे व्हाईट इन कलर. त्याचबरोबर बुलोक आर फास्ट अँड पॉवरफुल. जो बैल असतो तो फास्ट असतो आणि पॉवरफुल असतो. आपल्याकडे जे बैलगाड्या शर्यती आहेत त्याच्यामध्ये पण खिल्लार गाईचेच ब्रीड वापरले जातात. त्याचबरोबर ड्राफ्ट पर्पज मध्ये पण आपल्याकडे मोस्टली खिल्लारी गाईचे बैल यूज केले जातात. तर त्याचे बैल कसे असतात, पॉवरफुल असतात आणि फास्ट असतात. त्याचबरोबर दिस ब्रीड्स आर फास्ट स्पेस. तर ही जी चाल आहे स्पेसेड, तर पेक्युलियर ही जी चाल होती तर तीच फास्ट आहे, म्हणजे सेम लेग मुवमेंट, याची पण मुवमेंट लेग मुवमेंट सेम आहे. त्याचबरोबर याचे फुल स्ट्रेन आहेत. तर या खिलारी गाईचे जे स्ट्रेन असतात कुठच्या भागामध्ये कुठची आहे तर ती फुल स्ट्रेन आहे. आटपाडी खिलार ही सांगली रिजन मध्ये आढळते. त्याचबरोबर मसवड खिलार ही सोलापूर रिजनला आढळते. त्याचबरोबर खिलारी और तापी खिलार ही खानदेशी भागामध्ये आपल्याला आढळते. आणि नकली खिलार ही ऍडजॉइनिंग खानदेशी, म्हणजे खानदेशी रिजनला जो ऍडजॉइनिंग म्हणजे जोडलेला जो भाग आहे तर त्याच्यामध्ये नकली खिलार ही ब्रीड्स आपल्याला आढळून येते. त्याचबरोबर डांगी, डांगीचं जे ओरिजिन आहे तर हे महाराष्ट्र आणि गुजरात आहे. The animal are adapted to heavy rainfall condition. The skin exclude an oily secretion. म्हणजे जी डांगी जी ब्रीड आहे तर डांगी ब्रीडचं वैशिष्ट्य काय आहे, स्पेसिफिकेशन काय आहे, तर जे ते अॅनिमल आहे तर ते अडॅप्टेड हेवी रेनफॉल कंडिशन. जरी जास्त जरी पाऊस असला, म्हणजे एखाद्या रिजन मध्ये आता कोकण रिजन मध्ये सतत पाऊस असतो पावसाळ्यामध्ये, तर ही जी ब्रीड्स आहे तर ती डांगी ब्रीड्स आहे तर ही जास्त रेनफॉल कंडिशन मध्ये ती राहू शकते. तिला आजारी पडण्याचे चान्सेस कमी असतात, म्हणजे रेजिस्टन्स, डिसीज रेजिस्टन्स आहे का, तर ती पावसामध्ये का राहू शकते, कारण तिची जी स्किन असते ती एक्सक्लूड अँड ऑइली सिक्रेशन. तिची स्किन असते ती ऑइली सिक्रेशन असते, म्हणजे तिच्या स्किनवर एकदम ऑइली कलरचा भाग असतो. ऑइली म्हणजे तेलकटपणा असतो. तर कसं, फॉर एक्झाम्पल तुम्ही आऊचे जर पान पाहिले असेल तर आऊच्या पानावर आपण जर पाणी टाकले तर आऊच्या पानावर पाणी टाकल्यानंतर ते पाणी राहत नाही, ते पाणी लगेच खाली जातं आणि ते निघून जातं पाणी. परंतु आऊचं पान काय ओलं होत नाही. तुम्ही किती पण त्याला वॉश करा, काहीही करा, ते वरच्यावरून पाणी सगळे निघून जातात. का, तर ऑइली सिक्रेशन पार्ट त्या पेजवर पानावर असतो, लिपोर असतो. तसंच त्याच पद्धतीने डांगी गाईच्या स्किनवर ऑइली एक्सक्लूड सिक्रेशन पार्ट असतो, तर तो तिथे असतो. त्याच्यामुळे जरी कितीही पाऊस जरी आला तरी ह्या गायीवर पाणी थांबत नाही. आणि बॉडी कलर काय आहे तिचं रांगीचं, व्हाईट कोट कलर आणि रेड ऑर ब्लॅक स्पॉट ओव्हर दी बॉडी, म्हणजे व्हाईट कलर असतो आणि त्याचबरोबर रेड आणि ब्लॅक कलरचे स्पॉट असतात, ते संपूर्ण बॉडीवर त्याचे प्रेझेंट असतात. आणि जी फिमेल असते तर ती प्युअर मिल्क, म्हणजे जास्त दूध देत नाही. त्यानंतर चौथी ब्रीड आहे रेड कांधारी, की महाराष्ट्रामध्ये तिचं ओरिजिन आहे. त्याबरोबर कोकण कपिला. तर कोकण कपिला डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली त्या विद्यापीठाने डेव्हलप केलेली ब्रीड आहे. कोकण कपिला कोणत्याही नोट्स मध्ये नाही आहे आणि कोणत्याही बुक्स मध्ये मे बी तरी माझ्या तरी आढळलं नाही वाचताना. तर माझ्याकडं इसेन्शियल ऑफ ऍग्रिकल्चरचं बुक आहे, त्याच्यामध्ये पण कोकण कपिला नाहीये. तर ही जी ब्रीड्स आहे तर ही कोकण रिजनची ब्रीड आहे, आपल्या दापोली विद्यापीठाने डेव्हलप केलेली ब्रीड्स आहे. तुम्हाला प्रॅक्टिकलला क्वेश्चन विचारतील, अॅनिमल हजबंड्रीच्या प्रॅक्टिकलला जर विचारला क्वेश्चन तर आपल्या विद्यापीठाने कोणती ब्रीड्स डेव्हलप केली आहे तर त्या ब्रीडचं नाव आहे कोकण कपिला. तर याच्यावर स्पेसिफिकेशन पाहूया. डॉक्टर बी.एस. केकवी दापोली युनिव्हर्सिटी डेव्हलप इन कोकण रिजन. ओके. त्याचबरोबर बॉडी जो कलर असतो तो ब्लॅक असतो, संपूर्ण ब्लॅक कलरची बॉडी असते. वेल अडॉप्टेड इन लो इनपुट प्रोडक्शन सिस्टीम अँड सर्व्हाइव्ह ऑन ग्रेजिंग.
तर ह्या अॅनिमलला इनपुट प्रोडक्शन सिस्टीम कमी लागतो. द इनपुट म्हणजे काय आणि आउटपुट म्हणजे काय? आउटपुट म्हणजे काय इकॉनॉमिक्स मध्ये जर तुम्ही पाहिलं पुढे पुढे तुम्हाला इकॉनॉमिक्स नाहीये, पण इकॉनॉमिक्स मध्ये जर पाहिलं तर इनपुट्स म्हणजे काय तर येणारे आणि आउटपुट म्हणजे जाणारे. तर इनपुट म्हणजे काय तर त्या गाईला लागणारा चारा, त्याचबरोबर कॉन्सन्ट्रेट असेल, रफेजेस असतील. रफेजेस म्हणजे चारा, ड्राय फॉडर सुका चारा, ग्रीन फॉडर हिरवा चारा. तुमचं कॉन्सन्ट्रेट असेल तर तुमचं सुपला जे तुमचं जे असतं कांडी पेंड तर ते कॉन्सन्ट्रेट मध्ये येतं. तर या पद्धतीचं जे इनपुट्स लागतं आपल्याला ते गायसाठी देणार, तर ते तिला जास्त लागत नाही. का? तर ती सर्वाइव्ह ऑन ग्रेजिंग. ती तिचं ग्रेजिंग ग्रेजिंग म्हणजे काय तर ग्रेजिंग म्हणजे जनावर चरत असते एखादं तर त्याला बोलतात ग्रेजिंग. ग्रेजिंग म्हणजे चरणे. हे तुम्ही मराठी अर्थ लक्षात घ्या. ग्रेजिंग म्हणजे चरणे. ते सर्वाइव्ह करतं. ते पूर्णपणे ही जी ब्रीड आहे कोकण कपिला ही पूर्णपणे डोंगरावर चरायला जाते आणि चरायला गेल्यानंतर ती तिची लाईफ तिच्यावर सर्वाइव्ह करते. तिला दुसऱ्या चारायची काही गरज नाही. त्याच्यामुळे इनपुट जो लागणारा जो इनपुट आहे तर तो कमी आहे. त्याचबरोबर दी अॅनिमल आर ग्रेजिंग इव्हन दी स्लोपी फॉरेस्ट एरिया विदाऊट फॅटिग्यू. तर काय आहे त्याचा अर्थ काय आहे तर जी ग्रेजिंग आहे जेव्हा चरायला जाते डोंगरावर त्यावेळेस स्लोपी बरेचसे अॅनिमल्स असतात तर ते डोंगरावर गेल्यानंतर जे स्लोपी असतात उताराच्या भागाने जर डोंगर जर असला तर त्यावर चरत नाहीत. कारण काय काय यांना त्यांचा बोजाच झेपत नाही. ते एकतर पडतात पायात पाय अडकून किंवा स्लोपी भागामध्ये जास्त जनावर जात नाही. जनावर जातात ते एकदम चढाव जरी नेली आपण जनावर तर चढावर चढू शकतात. परंतु स्लोपी उतारावर कोणतंही जनावर चढत नाही. ते स्लोपी जेव्हा उतारा असेल आपला तर त्यावेळेस ते फक्त खाली जाण्याचा प्रयत्न करतं. बाबा घरी जायचं असेल तर ते जातं, पण वर जाताना ते चरत असतं. परंतु ही जी ब्रीड्स आहे तर ही स्लोपी उतारा म्हणजे उताराच्या डोंगरावर सुद्धा ही चरते आणि विदाऊट फॅटिग्यू. म्हणजे फॅटिग्यूज म्हणजे काय तर कोणत्याही तिला दम लागत नाही. एकदम फ्रेशली जसं सकाळी चरायला गेली तशी संध्याकाळी परत फ्रेशली मूडनी ती चरत चरत खाली येते. स्लोपी उतारावर तिला काही दम लागत नाही. का? तर ते कोकण रिजन मधून त्यांचा कोकण रिजनचा पूर्णपणे अभ्यास करून ही ब्रीड डेव्हलप करण्यात आलेली आहे. त्याबरोबर दी अॅनिमल्स पसेस हाय डिग्री टू हिट टॉलरन्स. तर जास्त हीटवर ही टॉलरन्स करते. त्याचबरोबर हाऊएव्हर व्हाईट ग्रे मिक्स ब्राऊन ऑर फाऊन कोट कलर्स आर अवेलेबल. एवढे जे कलर्स आहेत तर ह्या ब्रीडचे ते अवेलेबल आहे आपल्या विद्यापीठामध्ये. मी पण काही पाहिलेली नाही पण आहे. आता श्वेता कपिला, आता ही पण ह्याच भागातली ब्रीड आहे परंतु ही गोवा साईडची ब्रीड आहे. तर श्वेता कपिला जी आहे तर तुम्हाला ही लक्षात कशी आणायची? ह्या जवळजवळ दोन ब्रीड लक्षात राहतात, कपिला कोकण कपिला. आता कोकणच्या जागी फक्त श्वेता टाकायची आणि कपिल टाकायचं हाय असंच. ही जी गोवा आहे गोव्याची ब्रीड आहे ही मिल्क पर्पज ब्रीड आहे. तुम्ही जर गोव्याला जर गेला तर बीचेसला ही गाय तुम्हाला आढळून येते. प्रत्येक बीचला एकतरी गाय तुम्हाला पाहायलाच भेटणार. तर कॉमन नेम याचा आहे गावठी धावी. त्याचबरोबर बॉडी कलर याचं व्हाईट आहे आणि अॅनिमल अडॅप्टेड हॉट अँड ह्युमिड कंडिशन. का? तर गोवा कोकण झालं किंवा गोवा झालं ह्या भागामध्ये काय असतं की जास्त टेम्परेचर असतं. तुम्ही जर दुपारी हॉस्टेलला आलात तर तुम्हाला गरम होतं. तसंच त्यांना पण हीट टॉलरन्स का बनवलेलं आहे? त्या संपूर्ण ज्या ब्रीड्स आहेत त्याचं जे ओरिजिन आहे तर हे संपूर्ण अभ्यास करून त्याचं बनवलेलं आहे की कोणत्या भागामध्ये त्या काऊला कसं क्लायमेट सुटेबल आहे, ती कशी अडॅप्ट करू शकते क्लायमेटला, याचा संपूर्ण अभ्यास करून ह्या ब्रीड डेव्हलप केलेल्या आहेत. तर गोव्यामध्ये जास्त हीट असते तर त्यामुळे मग ही गाई हीट टॉलरन्स करू शकते अशा पद्धतीने ही क्रिएट केलेली आहे. त्याचबरोबर कटनी, तर ही जी ब्रीड्स आहेत तर ही चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, विदर्भ रिजन या भागामध्ये आढळते. ही ड्युअल पर्पज ब्रीड आहे. ही नवीन ब्रीड डेव्हलप झालेली आहे. ही पण कोणत्या तुम्हाला पुस्तकामध्ये भेटणार नाही. ही NBAGR मगाशी मी तुम्हाला सांगितलं नॅशनल ब्युरो ऑफ ऍग्रिकल्चर ॲनिमल जेनेटिक रिसोर्सेस याच्यामध्ये ही नवीन रजिस्टर झालेली ब्रीड्स आहे. त्यानंतर बॉडी कलर आहे. तर तिचा बॉडी कलर आहे व्हाईट, रेडिश अँड ब्लॅकिश कलर. हे तुम्हाला थोडं थोडं दुसऱ्या पिक्चर मध्ये थोडं थोडं रेडिश कलर तुम्हाला दिसत आहे. त्याचबरोबर हॉर्न जे आहेत तर ते स्ट्रेट अँड कर्व असतात.
तर दुसऱ्या पिक्चर मध्ये जे हॉर्न्स आहे तर ते स्ट्रेट आहे आणि पहिल्या पिक्चर मध्ये जे हॉर्न्स आहे तर ते कर्व झालेले दिसत आहेत. म्हणजे दोन्ही पण असतात, स्ट्रेट पण असतात आणि कर्व पण असतात. त्यानंतर ड्युलॅप स्मॉल अँड मिडियम इन साईज. जो ड्युलॅप आहे मानेच्या खालचा लटकता भाग आहे तर तो स्मॉल आहे आणि मीडियम साईजचा जो असतो. त्यानंतर हल्लीकर, तर हिचं जे ओरिजिन आहे तर मायसोरी इन कर्नाटक. ज्या ज्या ब्रीडचं मी तुम्हाला फास्ट घेत आहे तर त्या इम्पॉर्टन्स ब्रीड्स नाही आहे जे फॉर ए कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी, ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी होत्या ते मी तुम्हाला एकदम ब्रीफ एक्सप्लेन केलेल्या आहेत. तर हल्लीकर ही जी ब्रीड्स आहे तर ही मायसोरे इन कर्नाटकमध्ये ओरिजिन झालेली आहे. एस्पेशली फॉर ट्रॉटिंग ॲबिलिटी. ट्रॉटिंग म्हणजे काय? डिफरंट लेग मुवमेंट. तुम्हाला मी मागे चाल सांगितलं होतं तर ट्रॉटिंग मध्ये डिफरंट लेग मुवमेंट्स आहे याची. बॉडी कलर ग्रे टू डार्क ग्रे या कलरची तिची बॉडी आहे हल्लेकरची. त्याचबरोबर कृष्णा व्हॅली, आपली मे बी ही शेवटची ब्रीड असेल, नाही अजून हायब्रिड कृष्णा व्हॅली. तर कृष्णा व्हॅली नावाचा जो बुल आहे तो कर्नाटका आणि महाराष्ट्रामध्ये त्याचं ओरिजिन आहे. त्याचबरोबर याची थोडी कहाणी आहे कृष्णा व्हॅलीची, की 1950 साली महाराज ऑफ भावानगर, भावानगरचा जो महाराज आहे तर त्या महाराजांनी 1950 साली कृष्णा नावाचा जो बुल आहे तर तो गिफ्ट केलता ब्राझिलियन फार्मर्सला. का फार्मर्सला त्या गिफ्ट केलेला? तर ब्राझीलमध्ये त्या ब्रिटिश, कारण कृष्णा व्हॅली ही त्या भावानगरमध्ये चांगल्या पद्धतीने दूध प्रोडक्शन, मिल्क प्रोडक्शन देत होती. तर मग त्याचा मित्र, भावानगर महाराजाचा मित्र ब्राझीलमध्ये न्यू ब्रीड्स डेव्हलप करण्यासाठी भावानगरच्या महाराजांनी त्याला कृष्णा नावाचा बुल ब्राझीलच्या एका त्याच्या मित्राला दिला. तर त्याने ब्राझीलमध्ये जाऊन त्या बुल सोबत त्यांच्या एरियामधल्या ज्या लोकल ब्रीड्स होत्या त्या लोकल ब्रीड सोबत क्रॉस केलं, त्यापासून नवीन प्रोजेनी तयार केली आणि त्या प्रोजेनीपासून त्यांना फायदा असा झाला की मिल्क प्रोडक्शन त्याचं वाढलं आणि जे ड्राफ्ट पर्पज होतं तर ड्राफ्ट पर्पजही एकदम स्ट्रॉंगफुल बुल त्याचे डेव्हलप झाले. ओके, तर ही त्याची कहाणी आहे. तर गीर अँड काठियावाड, ओंगाल फ्रॉम आंध्र प्रदेश, कॅन्क्रेज फ्रॉम गुजरात and local cattle having Mysore type bloods in them have contributed to origin of the Krishna Valley breeds. तर कृष्णा व्हॅलीचं ब्रीड्स कोणाच्या रक्तातून आलेलं आहे? तर गिर फ्रॉम काठियावाड, ओंगाल फ्रॉम आंध्र प्रदेश, कॅन्क्रेज फ्रॉम गुजरात अँड लोकल कॅटल हॅव्हिंग म्हैसोरे. म्हणजे म्हैसोरे मधील ज्या लोकल कॅटल आहेत म्हणजे ज्यांच्या ब्रीड्सचं आपल्याला माहित नाही अशाच खेळतात कुठेतरी रस्त्याने, त्यांच्या लोकल म्हणजे एकदम गावठी आहे तर त्या गायांचं ब्लड याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट झालेलं आहे. बॉडी कलर काय कृष्णा व्हॅलीचं? ब्राऊन अँड व्हाईट आणि ब्लॅक अँड व्हाईट हे त्याचं बॉडी कलर आहे. माझ्या मते कृष्णा व्हॅली हा सेमिस्टर एंड एक्झामला विचारला गेलेला क्वेश्चन आहे. त्याचबरोबर मालवी या ब्रीडचं ओरिजिन हा क्वेश्चन आहे तो MCAR 2019 ला विचारला गेलेला क्वेश्चन आहे. ॲनिमल हजबंड्री मधून फक्त 4 क्वेश्चन MSC ला येतात पूर्ण होल सिलेबस वरून. सिलेबस त्याचा 200 ते 300 पानांचा सिलेबस आहे, परंतु त्या 200हॅलो हॅलो. हॅलो हा येतोय आवाज. तर निमरी जी ब्रीड्स आहे तर ही गिर आणि खिलारीचं क्रॉस करून तयार केलेली ब्रीड्स आहे. त्याचबरोबर
पुलिकुलम ही जी ब्रीड्स आहे तर ही तमिळनाडूची ब्रीड्स आहे. तर ह्या ब्रीडचं एक नवीन वैशिष्ट्य आहे की जी पुलिकुलम ही जी ब्रीड्स आहे ती तमिळनाडूमध्ये एक गेम खेळण्यासाठी यूज केली जाते. की जसं आपल्याकडे कसा बैलगाडा शर्यतीचा नाद असतो महाराष्ट्रामध्ये, तसं तमिळनाडूमध्ये पुलिकुलम सोबत, कारण पुलिकुलम ही एक अशी ब्रीड्स आहे की ज्या ब्रीड्सला जास्त लवकर राग येतो. जो ब्रीड आहे तर ह्या मेल ब्रीड्सला जास्त राग येतो. त्याला जर तुम्ही जर सारखं त्रास देत असाल तर अशा ब्रीड्सला लवकर राग येतो, म्हणून ती ब्रीड्स ह्या गेमसाठी यूज केली जाते. तर गेमचं नाव काय आहे त्याच्या, जल्लीकट्टू. तर जल्लीकट्टू म्हणजे काय, तर तुम्ही मूवीज मध्ये पाहिलं असेल. तर मूवीज मध्ये काय पाहिलं असेल तर तुम्ही असे एक पिक्चर पाहिला असतील किंवा काय पिक्चर पाहताना तुम्हाला दिसत असेल तर मेल पिक्चर असतील जे डब केलेले असतील हिंदीमध्ये. त्यामध्ये काय असतं की जी गाय असते, किंवा तुम्ही छोटा भीम पाहत असाल, छोटा भीम मध्ये एक सीन असा मी पाहिलेला होता की एक अशी बुल असतो, त्या बुलला आपण रागाला घालवायचं आणि त्याला संपूर्ण जे डोळे त्याचे सगळे डावण ते सगळे काढून ठेवायचे आणि त्या बुलला आपण आपल्या हाताने त्याच्या मानाला धरून त्याला शांत करायचं किंवा त्याला खाली पाडायचा, त्याला आपल्यावर हल्ला करून द्यायचा नाही. असा जो खेळ आहे तर हा खेळ त्या ब्रीड सोबत केला जातो तमिळनाडूमध्ये. पुलिकुलम यूज गेम, त्या गेमचं नाव आहे जल्लीकट्टू. त्याचबरोबर हम्प, त्याचं जे बासिंग आहे तर ते मेलचं लार्ज असतं आणि फिमेलचं स्मॉल असतं. तर मेलचं लार्ज असल्यामुळे जे आपलं जे याला अवताला झोपायचे लागतात बुल्स, म्हणजे तुमचं जे स्टेलेज इम्प्लिमेंट असतील बुलचे, तर त्यामध्ये तुम्हाला ते बासिंगावर ते लावू शकता तुम्ही. आणि अडर नॉट वेल डेव्हलप, म्हणजे जी फिमेल आहे तर ते फिमेलचा जो अडरचा जो पार्ट आहे, अडर म्हणजे काय तर कास, तिथून आपण जिथे कास असते खाली सडांच्या वरची जे सड असतात कासाला, तर ते वेल डेव्हलप नसतात फिमेलचे पुलिकुलम मध्ये. त्याबरोबर मसिलुम, तर ही ब्रीड आहे मसुलिम. तर ही हिल ऑफ द मेघालया, मेघालयाच्या हिलवर आपल्याला आढळून येते. त्यानंतर डागरी, हे गुजरातला ओरिजिन आहे डागरीचं. त्याचबरोबर आता आपले ड्राफ्ट पर्पज अॅनिमल्स होते ते संपलेले आहे. तर इथून पुढचे आपले जे अॅनिमल्स होते ते एक्झॉटिक ब्रीड्स. एक्झॉटिक ब्रीड्स म्हणजे काय, तर ते अदर कंट्रीचे जे ब्रीड्स आहेत तर त्याला बोलतात एक्झॉटिक ब्रीड्स. तर जर्सी, पहिली आपली जी ब्रीड्स आहे जर्सी, ही आइसलँड आणि उत्तराखंड या भागामध्ये आपल्याला आढळून येते. त्याबरोबर स्मॉलेस्ट एक्झॉटिक कॅटल आहे, म्हणजे जी एक्झॉटिक आहे तर ती स्मॉलेस्ट आहे जर्सी. यूज क्रॉस ब्रीडिंग इन इंडिया. जर्सी गाई ही इंडियामध्ये काय केलं जातं तर क्रॉस ब्रीडिंग केली जाते. तर तुम्हाला मगाशी पण सांगितलं तिकडच्या एक्झॉटिक ब्रीड्स आपल्या इंडियामध्ये का आणल्या, तर क्रॉसिंगसाठीच आणल्या, की त्यांच्या चांगल्या ब्रीडचं आपल्या लोकल ब्रीड सोबत क्रॉसिंग करून नवीन ब्रीड तयार करायची, की ज्याचं जे फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स असतील, ज्याचं मिल्क प्रोडक्शन असेल तर ते चांगलं यावं यासाठी ते क्रॉसिंगसाठी यूज केलं जातं इंडियामध्ये. त्याबरोबर सुटेबल फॉर हिली एरिया, ही जी काऊची जी ब्रीड्स आहे तर ही सुटेबल हिली एरियामध्ये सुटेबल आहे. त्यानंतर हायएस्ट मिल्क फॅट पर्सेंटेज, तर जर्सी गाई का हे केलं जातं, क्रॉस का केलं जातं जर्सी गाईचं आपल्या लोकल ब्रीड सोबत, तर या जर्सी गाईचं मिल्क फॅट पर्सेंटेज हे जास्त असल्यामुळे याचं क्रॉस केलं जातं. आता तुम्ही जर नवीन नवीन एक 6वा-7वा नंबरचा टॉपिक आहे, त्या टॉपिक मध्ये ज्या टेक्नॉलॉजीज आहेत मिल्कच्या, मिल्क पर्सेंटेजच्या क्रॉसिंगच्या, ते तुम्हाला मी जसं टाइम भेटेल मला तसं मी तुम्हाला इथून पुढचे सगळे कॉम्पिटेटिव्ह लेक्चर तुमचे घेत जाईल. परंतु ज्या पुढे पुढे तुम्ही जर पाहिलं तर अशी एक कन्सेप्ट आहे की त्यामध्ये मे बी ब्रीडिंग सिस्टीम मध्ये आहे. ते ब्रीडिंग सिस्टीम मध्ये ट्रिपल क्रॉसिंग, जो इन ब्रीडिंग आणि आउट ब्रीडिंग त्याचे 2 टाइप्स पडतात. इन ब्रीडिंगचे परत 2 पडतात, आउट ब्रीडिंगचे 4 पडतात आणि त्या 4 मधून परत एकाचे 3 पडतात. तर त्याच्यामधून एक ट्रिपल क्रॉसिंग आहे. तर ऍट अ टाइम 3 गायांचं क्रॉस करून एक ब्रीड तयार केली जाते. समजा आता गीर आणि सहिवाल क्रॉस करून जर F1 प्रोजेनी जर तयार झाली तर ते F1 प्रोजेनीचं परत गिर सोबत क्रॉस करतात आणि त्यापासून जी प्रोजेनी तयार होते
तर ती आपली मेन प्रोजेनी म्हणून ती घोषित केली जाते. म्हणजे असं ट्रिपल क्रॉसिंग करून एक ब्रीड तयार करतात, तर त्याला बोलतात ट्रिपल क्रॉसिंग. तर अशा पद्धतीने हे केलं जातं. म्हणजे त्यामध्ये जर्सीच्या गाईचा उल्लेख केलेला आहे. जर्सी गाईचं फॅट पर्सेंटेज असलं त्याच्यामुळे तिचा उल्लेख तिथे तो एकदम डीप मध्ये टॉपिक आहे. तो ASDS 242 मध्ये म्हणजे 4थ्या सेमिस्टरचा ASDS चा तो टॉपिक आहे, ब्रीडिंग ऑफ दी एनिमल्स. तर ही जी एक्झॉटिक ब्रीड्स कॅटल आहे ही मोर दॅन 5% फॅट पर्सेंटेज आहे. त्याचबरोबर लॅक्टेशन पिरियड 325 डे आहे. तर असा क्वेश्चन आता दोन डिफरन्स घ्या. इंडिजिनियस ब्रीड मध्ये सगळ्यात जास्त लॅक्टेशन पिरियड असणारी काऊ कोणती? तर गीर. आणि एक्झॉटिक ब्रीड मध्ये सगळ्यात जास्त लॅक्टेशन पिरियड असणारी काऊ कोणती? तर जर्सी. त्याचबरोबर होलिस्टीन फ्रिजियन याच्या काऊ याचं ओरिजिन आहे हॉलंड. त्यानंतर ही हॉलिस्टीन फ्रिजियन आहे तर ही हायएस्ट मिल्क प्रोड्युसर 6000 लिटर विथ लो फॅट. तर सगळ्यात जास्त एक्झॉटिक ब्रीड मधून दूध देणारी गाय कोणती? तर HF. आणि सगळ्यात जास्त फॅट पर्सेंटेज असणारी एक्झॉटिक ब्रीड कोणती? तर जर्सी. त्याचबरोबर हॉलिस्टीन फ्रिजियनचा कलर जो असतो तर तो टिपिकल मार्किंग व्हाईट अँड ब्लॅक. व्हाईट अँड ब्लॅक कलर हे तुम्ही बऱ्याच जणांनी पाहिले असेल. HF काऊ प्रत्येकाच्या ज्याच्या काऊ फार्मिंग आहे त्याच्या प्रत्येकाच्या गोट्यामध्ये तुम्हाला HF गाय पाहायलाच मिळते, कारण मिल्क प्रोडक्शन जास्त देते. तर त्याचबरोबर थार पार्कर आणि HF क्रॉस करून करणार फ्राईज ही जी ब्रीड्स आहे ही डेव्हलप केलेली आहे. त्याचबरोबर ब्राऊन स्विच ही 3 नंबरची एक्झॉटिक ब्रीड्स आहे. मे बी 4च ब्रीड्स आहे. त्यानंतर आपला पीटी स्लाइड संपतो आणि टॉपिक ब्रीड्स ऑफ दी काऊ हा एंड होतो. तर ब्राऊन स्विच ही जी ब्रीड्स आहे तर ही स्वित्झर्लंड मध्ये ओरिजिन आहे. तिचं स्वीटेस्ट मिल्क आहे. ही जी ब्राऊन स्विच आहे तर तिचं स्वीटेस्ट मिल्क आहे. त्याचबरोबर हायएस्ट लॅक्टोज पर्सेंटेज 5% मोर दॅन. आता लॅक्टोज मी तुम्हाला कोणत्या तरी गायचं तुम्हाला शिकवलं होतं की हायएस्ट स्वीटेस्ट मिल्क होतं. तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की लॅक्टोज मुळे स्वीटेस्ट जे मिल्क असतं ते स्वीटेस्ट लागतं. तर हे स्वीटेस्ट मिल्क हे हायएस्ट लॅक्टोज पर्सेंटेज असल्यामुळे या गायचं दूध हे स्वीट लागतं. त्याचबरोबर सहिवाल आणि ब्राऊन स्विज याच दोन्हींचा क्रॉस करून करण स्विज ही नावाची जी ब्रीड्स आहे ही बनवलेली आहे. त्याचबरोबर इझिली मॅनेजेबल दिस ब्रीड म्हणजे ही ब्रीड्स इझिली मॅनेज होते. मॅनेज होते म्हणजे काय? आपण एखाद्या व्यक्तीला जर म्हसका लावला तर तो म्हसका लावल्यानंतर कसं थोडं आता नवरा बायकोची जर भांडण झाली तर एकमेकांना ते म्हसका लावतात परत गोड होतात. तेच आहे की जर रागाला जर गेली तर हिच्या थोडं डोक्याला चोरणं किंवा कासावर हात घालणं, पाठीवर हात फिरवणं असं जर तिला जर प्रेमाने जरी हात फिरवला तर ही लवकर मॅनेज होते. ब्राऊन स्विच. त्याचबरोबर मोर हिट टॉलरन्स दॅन जर्सी. जर्सी गाईपेक्षा ही जास्त हिट टॉलरन्स करते. त्याचबरोबर एअरशायर इज स्कॉटलँड मध्ये जी ओरिजिन आहे. त्याचबरोबर ही मोस्टली ब्युटिफुल डेअरी ब्रीड आहे. सगळ्यात भारी दिसणारी गाय कोणती असा जर प्रश्न आला तर आयरशायर ही ह्या ब्रीडचं नाव तुम्ही लक्षात ठेवा. एक्झॉटिक ब्रीड म्हणून सगळ्यात शेवटची ब्रीड आहे आयरशायर. शायर ही सगळ्यात भारी दिसणारी ब्रीड आहे. ऑब्जेक्ट जरी दिसला तर एवढं लक्षात ठेवा आयरशायर. तर शायर आहे तर आपण शाईन करायचं, आपल्या मनात ठेवायचं बाबा शायनिंग मारली म्हणजे कसं भारी दिसणे, काहीतरी उभं शायनिंग मारायची. तसं मग ह्या गायचं त्याला ऑपोजिट नाव लक्षात ठेवायचं. हे शायर आहे परंतु आपण लक्षात ठेवणार शाईन लक्षात ठेवायचं म्हणजे आपल्याला आठवण की सगळ्यात भारी दिसणारी गाय आहे ती आयर शाईन आहे. तर मोस्ट ब्युटिफुल डेअरी ब्रीड आहे. त्याचबरोबर डेअरी दिस इज अ व्हेरी ऍक्टिव्ह अॅनिमल बट मॅनेज इज व्हेरी डिफिकल्ट. ही अॅनिमल जे आहे तर ही व्हेरी ऍक्टिव्ह आहे. म्हणजे त्याचा जो मेलचा जो बुल आहे तर हा जो सेक्शुअली फुल्ली ऍक्टिव्ह असतो. म्हणजे एकदम ऍक्टिव्ह आहे. एखादी ब्रीडची एखाद्या काऊची जर इस्टर सायकल जर चालू झाली तर मेल हा ऍक्टिव्ह असतो. परंतु ती जी ब्रीड आहे आयरशाईनची तर ही मॅनेज होण्यासाठी आपल्याला खूप कठीण जातं. हिला ह्या ब्रीडला जास्त लवकर राग येतो आणि एखादा तिला जर राग आला तर पुढचा कार्यक्रम झाला म्हणून समजायचा. अशा पद्धतीने आपल्या पीपीटीचा पण कार्यक्रम झालाय. तुम्हाला समजलं असेल हे मी असं गृहीत करतो.